तर ज्यावेळेस मी ते हे 3B ओपन करीन, त्याला क्लिक करेन, मला हा मेसेज काय दाखवतो की जो GSR1 फाईल केला आहे, सोर्स फॉर्म GSR1 3.1 ABCE ही जी इन्फॉर्मेशन आहे ही फिलअप झालेली आहे, ही सिस्टममधनं ऑटो फिलअप झालेली आहे. GSR1 मध्ये लायबिलिटी जी दाखवली गेली, आउटवर्ड सप्लाय जो केला ते GSR1 ला दाखवतो. तर त्याच्यामध्ये 3.1 ABC आणि E आहेत आणि 3.1.1 आणि 3.2 जी लायबिलिटी आहे ती GSR1 मधला. आता जी लायबिलिटी मी दाखवली GSR1 ला तीच माझी 3B मला भरायची हे दाखवणार ना मी. मग तिथे टॅक्सेबल आहे, एक्सपोर्ट केलं आहे, झिरो डेट असेल, नीडेड असेल, एक्झाम्प्टेड. आता रिव्हर्स चार्ज हे मी परचेस केलं त्याच्यावरती आहे. इथे बघा, इथे ABCE आहे, D नाही आहे. डी मध्ये काय होईल, मी परचेस केलं आहे म्हणजे माझा सप्लायर जो आहे त्यांनी GSR1 भरला, तो माझ्या 2B झाला. त्या 2B प्रमाणे या 3.1 D मध्ये पण लायबिलिटी येईल. आणि आणखीन GSR 2B नाही काय आलं तर इथे 4A मध्ये 1, 3, 4, 5 इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे मला दाखवतो मी आता. इकडे बघा, हा जो 3.1 आहे याच्यामध्ये इथे ही अमाऊंट जी आहे दाखवतं ना, युअर अमाऊंट सिस्टम कम्प्युटेड, ही मी बदलू शकतो. पण का बदलणार? जर मी प्रॉपर व्हॅल्यू GSR1 ला दाखवली असेल तर इथे पण तीच यायला पाहिजे. पण बदलली केव्हा जाऊ शकते? समजा मी लायबिलिटी कमी दाखवली असेल तर लायबिलिटी वाढू शकते माझी. दाखवायची राहिली माझी GSR1 मध्ये तर मी हे वाढवू शकतो, मग युअर कम्प्युटेड अमाऊंट वाढेल. किंवा दुसरं असं आहे, माझ्याकडे काही क्रेडिट नोट आहेत त्या दाखवायच्या राहून गेल्या GSR1 मध्ये, तर मी व्हॅल्यू कमी पण करू शकतो. या इथे व्हॅल्यू कमी पण करू शकतो. म्हणजे माझ्या GSR1 मध्ये आणि 3B मध्ये डिफरन्स येऊ शकतो. जर सगळी माहिती प्रॉपरली कलेक्ट केली आणि GSR1 ला दाखवली तर तीच इन्फॉर्मेशन GSR 3B मध्ये लायबिलिटी म्हणून तीच यायला पाहिजे, फरक यायला नको. पण असं होऊ शकतं की लायबिलिटी कमी दाखवली गेली तर लायबिलिटी वाढेल आणि लायबिलिटी जास्त दाखवली. समजा एखादा इनवॉइस कॅन्सल झाला होता पण तो कॅन्सल झालेला इनवॉइस पण विचारात घेतला गेला, किंवा क्रेडिट नोट GSR1 ला नाही दाखवल्या, 3B कळलं रे लायबिलिटी आपली कमी आहे का अशी जास्त दिसते इकडे, तर कळलं की मग रिपोर्ट नाही केली क्रेडिट नोट. अशा वेळेस हे फरक पडणार. आता जर हा फरक पडला या इथे तर हे सगळं नंतर मग स्क्रुटिनीमध्ये येऊ शकतं. आता ह्याच्यावरती काय उपाय केलाय तर थोडं बघा, हे हा एक नवीन रूल गव्हर्नमेंटने आणला. काय रूल आहे हा? मॅनर ऑफ डीलिंग विथ डिफरन्स इन लायबिलिटी रिपोर्टेड इन स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाय म्हणजे GSR1 अँड दॅट रिपोर्टेड इन रिटर्न. आता इथे जर का मी GSR1 भरला ती लायबिलिटी ऑटो पॉप्युलेट 3B झाली, तुम्हाला मी दाखवली आता इकडे. याच्यामध्ये काही फरक केला तर हे सगळं तर कम्प्युटराइज आहे. जर प्रोग्रामिंग केलं त्याला कळणार ना की डिफरन्स काय आहे. तर डिफरन्स असू शकेल अशी जी कारणं आहेत जी असू शकतात. अशा प्रकारे पुढे सिस्टम जनरेटेड हा फॉर्म जाईल, फॉर्म GST DRC 01B इंटिमेशन ऑफ डिफरन्स इन लायबिलिटी, इंटिमेशन ऑफ डिफरन्स इन लायबिलिटी रिपोर्टेड इन स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाईज. आता
खाली इकडे आकडा जाईल की GSR 1ला IGST किती दाखवला होता, CGST किती रिपोर्ट केला होता, AGST किती रिपोर्ट केला होता, सेस किती रिपोर्ट केला होता, एकूण अमाऊंट किती रिपोर्ट होती. 3B मध्ये तीच अमाऊंट वेगळी गेली तर डिफरन्स किती आहे हा खाली इथे दाखवला जाईल. आणि मग त्या रूलप्रमाणे पुढे हे दिले, in accordance with subrule 1 rule 88C you are hereby requested to either pay the said differential tax liability, ती पे करा डिफरन्स लायबिलिटी असेल तर. आता याच्यामध्ये इकडे हा A पार्ट आहे, तसं खाली इकडे B पार्ट आहे. या B पार्टमध्ये जसं तुम्ही ते दाखवलं गेलं आणि लायबिलिटी जर खरोखर देणं आहे तर ती पे करायची, DRC 03 मध्ये पे करायची आणि मग त्याची इथे माहिती द्यायची, ARN काय, पेड अंडर हेड, ही माहिती इकडे द्यायची. पण त्याचं कारण नाही आहे. मी पर्पजलीच दाखवायला चुकलो असेल तर मग कशासाठी, काय चुका आहेत, रिझन काय असू शकतं. ही 5 रिझन जी आहेत, 4 म्हणजे ही दिलेली त्यांनी की हे रिझन आहे का, तर इथे कळवा की या प्रकारे एक्सेस लायबिलिटी पेड इन अर्लियर टॅक्स पिरियड इन फॉर्म GSR 3B. मागच्या 3Bत मी जास्त टॅक्स भरला होता, तो मी या 3Bत ॲडजस्ट केला मागच्या महिन्याची. दुसरं हे आणखीन दुसरं एक्झाम्पल आहे, तिसरं आहे, चौथं आहे. हे ऑटोमॅटिक समजू शकतं. हे समजल्यानंतर सम ट्रान्झॅक्शन्स ऑफ अर्लियर टॅक्स पिरियड विच कुड नॉट बी डिक्लेअर्ड इन फॉर्म GSR 1 ऑफ द सेट टॅक्स पिरियड बट इन रिस्पेक्ट ऑफ विच टॅक्स हॅज ऑलरेडी बीन पेड. म्हणजे मागच्या पिरियडला जास्त लायबिलिटी पे केली म्हणून आता काय केलं, सेट टॅक्स पिरियड अँड विच हॅव नाऊ बीन डिक्लेअर्ड इन GSR 1. मागे मी GSR 1ला एक इनवॉइस दाखवायला राहिला असेल, एक्स्ट्रा दाखवला असेल, डिफरन्स होता अगोदर, तो डिफरन्स ॲडजस्ट केला या महिन्यात. फॉर्म GSR 1 IFF फाईल्ड विथ इनकरेक्ट डिटेल, चुकीच्या माहितीप्रमाणे, टायपोग्राफिकल एरर्स, मिस्टेक इन रिपोर्टिंग ऑफ ॲडव्हान्स रिसिव्ड आणि किंवा आणखीन वेगळं काय रिझन आहे, मग ते रिझन द्यायचं. मग डिफरन्स कुठल्या कारणामुळे आहे त्यातलं हे रिझन दिलं का मग काय होईल, हे डिपार्टमेंटला चेक होईल की यार हा, म्हणजे हे स्क्रुटिनी नंतर 2-3 वर्षांनी करण्याची गरज नाही. हे इमिजिएट इथे काय होईल, डिफरन्स आयडेंटिफाय होईल आणि इमिजिएटली टॅक्स पेअरला विचारला जाईल, तो इमिजिएटली रिप्लाय करेल, तिथे तिथे हा डिफरन्सचा मॅटर होतो, हा रिझॉल्व्ह होईल. GSR 1ला जी लायबिलिटी गेली आहे ती इथे पाहिजे, हे लक्षात घ्या. पण काही कारणास्तव इथे लायबिलिटी कमी पे केली, कारण की मागच्या 3Bमध्ये जास्त पे केली होती. जास्त पे केली असेल तर विचारलं जात नाही, रिटर्नमध्ये जास्त अमाऊंट भरली, GSR 1ला कमी होती, लक्षात घ्या, तेव्हा विचारला जाणार नाही. पण इथे काय, ही अमाऊंट जशी मी कमी करीन, डिफरन्स आला तो विचारणार, मग त्याला उत्तर द्यायचं. मग ते उत्तर जे इथे रिझन दिलीत यातलं कुठलं तरी असू शकेल किंवा आणखीन वेगळं असेल ते द्यायचं इकडे. मग त्याप्रमाणे हे POकडे जाईल, तो चेक करेल की हे बरोबर आहे की हे उत्तर. त्या वेळेला सिस्टमच चेक करेल. फक्त जेव्हा रिप्लाय जाईल तो रिप्लाय मात्र POकडे जाईल. मग रिप्लाय जर बरोबर असेल तर हा विषय संपला, नसेल तर मग PO परत कम्युनिकेट करेल. हा फॉर्म कधीपासून आला तर हा इन्सर्टेड वाईट नोटिफिकेशन नंबर हा 2022 पासून आला. ही लायबिलिटी चेक करा, कारण की हे पूर्वी ऑटो पॉप्युलेट होत नव्हतं. तर लोक काय करायचे की मॅन्युअली जे GSR 1ला भरलं आहे ते इथे मॅन्युअली टाईप करायला लागायचं आणि मग ह्या मिस्टेक व्हायच्या. आता ऑटो पॉप्युलेट होतं तर मग शक्यतो कोण हात लावत नाही ह्याला, कारण की इथे काही चेंज केला तर इकडे लगेच तो रेड दाखवतो, ह्याचा कलर चेंज होतो. हा आकडा जो आहे हा मी इकडे हे असं होईल, हे असं होईल, कन्फर्म म्हटलं याला, हे असं होईल. आणि इकडे दिसतं 151 आहे आणि 251 आहे. तर हे दोन्ही बरोबर आहे.
तर मग असं राहील बरोबर. मग इथे काय दिसतं की युअर अमाऊंट आणि सिस्टम कम्प्युटेड हे सेम आहे. म्हणजे लायबिलिटी जी शेअर 1ला दिली ती इथे ऑटो पॉप्युलेट झाली. अपेक्षित काय होतं, पहिले मॅन्युअली टाकताना आपण की हे सेमच यायला पाहिजे होतं, पण हे मॅन्युअली टाकत असताना काय चुका होत होत्या. आता तशाच चुका होणं अपेक्षित नाही, कारण की जी शेअर 1ला मी भरलं आहे ते इथे ऑटो पॉप्युलेट होतं. म्हणजे B2B आणि B2C एकत्र होऊन अमाऊंट येते. ही अमाऊंट B2B आणि B2C एकत्र येऊन येते. कसं होतं बघा, परत दाखवतो बघा. जेव्हा इथे जी शेअर 1 भरत होतो मी, त्यावेळेस कसं भरायला सांगितलं मला की B2B इकडे दाखवा आणि B2C इथे दाखवा. लक्षात घ्या. आणि या दोघांची टोटल जी आहे, एक्सपोर्टचा वेगळा कॉलम दिला आहे त्यांनी, पण B2B आणि B2C मधली जी लायबिलिटी आहे, एकूण अमाऊंट जी आहे ती मी व्ह्यू समरी केलं आहे सर. ते एकूण मिळून किती अमाऊंट आहे भरायला हे दिसते खाली आहे ना, 251. तर आता हे टोटल करून मिळतं इकडे. हीच टोटल ऑटो पॉप्युलेट 3.1ला जाणार, एला जाणार. आणि ज्यावेळेस मी याला ओपन करतो त्यावेळेला हा मेसेज तो दाखवतो की जी लायबिलिटी आहे 3.1 ए मध्ये काय केलं, B2B आणि B2C एकत्र होऊन अमाऊंट गेली. बाकी BCE मध्ये काय जाईलच, काही गरजेचं नाही. बघा इथे मी 6A कॉलम भरलेला नाही आहे एक्सपोर्टचा, इथे काय जाणार नाही. एक्झाम अमाऊंट टाकलेलं तर जाईल एक्झाममधली, मग तो वेगळा कॉलम होता, तिथून ती एक्झामची अमाऊंट गेली. नॉन GST काय नाही आहे माझ्याकडे, नाही जाणार. आणि इथे परचेस जर एखादा ट्रान्सपोर्टर आहे त्यांनी काय अमाऊंट दाखवली असेल की तो रिव्हर्स चार्जमध्ये अमाऊंट मला भरायची आहे, तर ती अमाऊंट इथे ऑटो पॉप्युलेट होते. ती सप्लायरचा जी शेअर 1 आहे, पण टॅक्स देण्याची जबाबदारी सप्लायरची नाही आहे, रिसिपेंटची आहे. मग ती या D मध्ये दिसते की इनवर्ट सप्लायवर जो टॅक्स द्यायचा आहे, लायबल टू रिव्हर्स चार्ज इनवर्ट सप्लाय, ती अमाऊंट इथे येईल. हे झालं. तसं खाली इकडे इलिजिबल ITC, इलिजिबल ITC याच्यामध्ये काय होतं बघा. आता ऑल अदर ITC मध्ये हा जनरल ITC जो आहे तो 2B ना येतो. GSTR 2B ना इथे अमाऊंट येते. आता 2A आणि 2B मध्ये काय फरक आहे, इथे जी अमाऊंट येते जेव्हा मी याला क्लिक केलं काय दिसतं इथे ऑप्शन की 2B दिसतो ना. सोर्स फॉर्म काय, सोर्स फॉर्म GSTR 2B रिव्हर्स चार्ज मधली. आणि दुसरी इथे पण काय म्हटलं की 4A सप्लायरने GSTR 1 भरला ते माझ्या 2B आलं, आणि त्या 2B ना ह्या कॉलममध्ये अमाऊंट गेलेली आहे इनपुट टॅक्स क्रेडिटची. आता 2B पूर्वी नव्हता. पूर्वी काय होतं, फक्त इथे 2Aच होता. 2A मध्ये काय येतं, 2A मध्ये B2B इनवॉइस आहे. पार्ट A मध्ये सप्लायरने GSTR 1 भरला तर रिसिपियंटच्या पार्ट A मध्ये B2B इनवॉइस मध्ये दिसणार, क्रेडिट डेबिट नोट दिसणार इकडे. पार्ट B आहे IG क्रेडिट. पार्ट C मध्ये TDS TCS आणि कस्टममध्ये काय टॅक्स भरला गेला आहे तो इकडे येणार पार्ट D. आणि हा सगळा जो ITC आहे हा मग इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये येतो. पण ह्याच्यामध्ये असं आहे की हा जो B2B इनवॉइस आहे, हा B2B इनवॉइस आहे, याच्यामध्ये ह्याला क्लिक केलं
त्याला मी डाउनलोड केलं तर त्यामध्ये मला हे कळतं की ह्यांनी कधी GSTR1 फाईल केलं आहे. जर 11 नंतर फाईल केला असेल, 11 नंतर, ड्यू डेट किती आहे 11, तर मला ह्याचा ITC या महिन्यात घ्यायचा नाही, पुढच्या महिन्यात घ्यायचा. लक्षात घ्या. तुम्हीचा उपयोग काय होतो, यातला जो इलिजिबल ITC जेवढा आहे तेवढा मला ह्या महिन्यात दिसतो, आणि जे 11 नंतर आणि ज्यांचं IFF आहे त्यांनी रिटर्न फाईल केलंच नाही, IFF मध्ये दाखवलेच नाही इनवॉइस, तर ते ITC मी घेऊ शकत नाही. आणि जे 2A मध्ये 11 तारखेनंतर रिटर्न फाईल केल्यानंतर आलेत ते पण घ्यायचे नाही आहेत. समजा अगोदर एक माझा एप्रिलचा एक इनवॉइस आहे, तो दाखवायला नव्हता सप्लायरनी, रिटर्न फाईल त्याने केलं नव्हतं, तर एप्रिल, मे, जून हे महिने गेले. आता जर समजा तो जूनमध्ये करतो, GSTR1 फाईल जुलैला करेल, तर मला दिसेल कुठे, तो ज्यावेळेस तो करेल तेव्हा मला या आम्ही महिना मे काढला आहे, तर मला त्या महिन्यात बघायला लागेल की तो त्या 2A मध्ये आला की नाही आला. जर माझा एखाद्या महिन्यात बाकी आहे तर मला बघायला लागेल की यांनी ते केलं की नाही केलं एप्रिलचं, मला एप्रिलचा 2A बघायला लागतो. तुम्हीचं काम काय की या महिन्यात मला कुठला ITC केला तो, जर त्यांनी या महिन्यात केलं असेल तुम्ही लगेच येईल, 2A मध्ये एप्रिलच्या पण येईल आणि 2B पण येईल. 2A मध्ये जेवढं आलेलं आहे 11 तारखेपर्यंत जेवढं त्यांनी रिटर्न फाईल केलं आहे ते मला या महिन्याच्या 2A दिसतं, पण एप्रिलचा नव्हता केला तर एप्रिलच्या महिन्यात जाऊन बघायला लागतो. हे लक्षात घ्या. आता इथे जर 2B काढला तर 2B मध्ये जेवढा आला आहे या महिन्याचा इलिजिबल अगोदरचा रिटर्न केला नव्हता ते सगळे मला कुठे दिसतील, ते सगळे इनवॉइस मला या 2B दिसतात. जर मी इथे क्लिक करून बघितलं इनवॉइसेस, हे सगळे मेचे आहेत. जर कुठला एप्रिलचा मार्च अगोदर राहिला असेल, तो उशिरा केला असेल तर तो इथे दिसेल. हे दिसतंय एप्रिल, हे बघा हे एप्रिल आहे 2. आणि जर 2B नसता तर मला हे 2 वेगळे उशिरा रिटर्न फाईल केलं त्यांनी, GSTR1 11 मेपर्यंत नाही केलं एप्रिलचं, तर ते मी घेऊ शकत नव्हतो. त्याची वेगळी मला नोंद ठेवायला लागेल की बाबा एप्रिलला घ्यायचे नाही, हे हिशोब करताना 2 ते घ्यायचे नाहीत, 2A आलेत पण उशिरा रिटर्न फाईल केलं ते घ्यायचे नाहीत, तो ITC घेणं इलिजिबल नाही आहे की उशिरा रिटर्न फाईल केलं सप्लायरनी. आणि तेच जेव्हा मी मेजर रिटर्न फाईल करेन तेव्हा हे 2 ॲड करायचे आहेत. हा हिशोब वेगळं वर्किंग करून ठेवायला लागतं, तेव्हा हे लक्षामध्ये येतं. आता ह्यांनी एप्रिलचा मेला केला किंवा एप्रिलला उशिरा केला ठीक आहे, पण जर का एप्रिल गेला, मे गेला, जून गेला, जुलै गेला आणि हा रिटर्न फाईल करत नाही एप्रिलचा माझ्या इनवॉइसचा, मी परचेस केला आहे, त्याला टॅक्स दिला आहे, पण तो जोपर्यंत दाखवत नाही GSTR1 मध्ये रिटर्न फाईल करत नाही तोपर्यंत माझ्या 2A तो येणारच नाही. मग तो 2A कुठला येईल, एप्रिलचा येईल. जर GSTR1 एप्रिलचा असेल आणि माझा 2A एप्रिलचा असेल, मला प्रत्येक वेळी एप्रिल जाऊन बघायला लागतं की अरे ते 2 इनवॉइस नंबर अपडेट झाले की नाही झाले, त्यांनी केलं की नाही केलं रिटर्न, त्यांनी रिटर्न केलं आहे हे आपण सर्चमध्ये जाऊन चेक करू शकतो, पण माझा इनवॉइस दाखवला की नाही हे मला बघायला लागतं. नाही दाखवला परत त्याला आठवण करा, अरे माझा इनवॉइस दाखवला नाही. आता 2B मुळे काय झालंय, 2B मध्ये आला इकडे त्यांनी केला, मग जेवढा इलिजिबल ITC आहे तेवढा कुठे येतो, 3B मध्ये ITC मध्ये येतो. म्हणजे जो ITC माझी फायनल लिस्ट आहे ती मला या 2B दिसते. आता जर समजा एखादा इनवॉइस एखाद्या सप्लायरनी तुमच्या नावावरती होता आणि माझ्या नावावर टाकला, तो पण ह्यात येईल, तर तो माझा ITC आहे का, नाही आहे, तर तो मला बघायला लागतं की हा ITC मला, मी हा गुड्स घेतलेच नाहीत, हा इनवॉइस माझ्याकडे नाही आहे, चुकून दुसऱ्या रेसिपियंटच्या नावाच्या ऐवजी माझं नाव टाकलं गेलं म्हणून माझ्या 2B तो आलाय, 2A पण आलाय. तुम्हाला नाही मिळाला ITC, तुम्ही ज्याला कंप्लेंट कराल की मला दाखवलं का नाही,
मग त्या लक्षात येईल की चुकीचा नंबर टाकला गेला. मग नेक्स्ट मंथ तो अमेंडमेंट करेल. नेक्स्ट मंथ तो अमेंडमेंट करेल, तुमच्या 2A येईल, माझ्या 2A निघून जाईल. पण 2B मध्ये जसा आला आहे असंच पडून राहील. 2A मध्ये कसं होतं, जसं अमेंडमेंट होईल 2A मध्ये चेंज येतं. म्हणजे आत्ताची काय परिस्थिती आहे ती 2A दिसते. 2B मध्ये काय दिसतं, ॲज ऑन डेटला एलिजिबल RTC किती आहे आत्तापर्यंतच्या एकंदरीत रिटर्नप्रमाणे ते 2B दाखवतो. ह्या 2B मध्ये एकदा माहिती आली का ती बदलत नाही. तुम्ही जेव्हा GSR 9 बघाल त्या GSR 9 मध्ये 2Bचा उल्लेख येत नाही की 2A प्रमाणे किती RTC आलेलं आहे आणि किती RTC क्लेम केला 3B मध्ये हे दिसतं. 2B मध्ये कसं होतं, एक रेडी लिस्ट मिळते की एवढा RTC या महिन्यात घेतला जाऊ शकतो. आता इथे एवढी अमाऊंट आलेली आहे, ही आली आहे, म्हणजे हा सगळा इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याचा माझा अधिकार आहे का? ते याचं उत्तर असं आहे की आपल्याला सेक्शन 16 बघायला लागेल. त्याचं पात्रता निकष काय, पात्रतेचे निकष काय, अटी शर्ती काय, त्याप्रमाणे तो RTC घेता येईल. सेक्शन 16 त्याकरता बघायला लागेल. डॉक्युमेंट कुठले पाहिजेत हे पण त्यात दिलं आहे, तेही बघायला लागेल. सेक्शन 17(5) मध्ये काही RTC हा घेता येणार नाही असं म्हटलं आहे. म्हणजे माझा जो सप्लाय इन्व्हर्ट सप्लाय मी घेतला आहे तो RTC रिस्ट्रिक्ट केला असेल तर तो मला घेता येणार नाही. मग याप्रमाणे इथे जी अमाऊंट दिसते ही आल्यानंतर मग खाली ॲज पर रूल 38, 42, 43 किंवा सेक्शन 17(5) प्रमाणे रिस्ट्रिक्ट केलं नसेल तो RTC तर मग मला RTC घेता येईल. रिस्ट्रिक्ट केला असेल तर जी वरती अमाऊंट दिली आहे ह्यातला रिस्ट्रिक्ट केलेली अमाऊंट किती आहे, समजा 1000 असेल तर मी खाली ते 1000 टाकेन. तशी 1000 टाकेन, खाली बघा अमाऊंट कमी झाली, इकडे 242 झाली है ना. अगोदर ही अमाऊंट 0 होती, जो वरचा आकडा आहे तोच खाली दिसतोय. दुसरं केवळ कसं होतं की ज्या अटी शर्ती आहेत त्यामध्ये असं आहे की गुड्स मला लॉटमध्ये आले, एकाच व्हेकलमध्ये एकाच दिवशी सगळे गुड्स नाही आले. इनवॉइस बनला एक, आणि काही गुड्स आता आपण हा मेचं बघतोय, मेमध्ये आले, तर काही गुड्स हे जूनच्या पहिल्या वीकमध्ये आले. तरी ह्याचा RTC मला इलिजिबल होईल की संपूर्ण गुड कधी मिळाले, जूनमध्ये. मग जूनमध्ये घ्यायला पाहिजे. मेचं रिटर्न बघतोय मी आता, हे बघतोय रिटर्न मेचं बघतोय, मेमध्ये घेता येणार नाही. पण सप्लायर मी तर दाखवला GSR 1 मध्ये लायबिलिटी म्हणून दाखवली मेमध्ये, कारण त्याचा इनवॉइस बनला मेमध्ये. पण गुड्स डिलिव्हर व्हायला जर जून महिना आला तर रिसिपियंटनी जूनमध्ये हा RTC घ्यायला पाहिजे. मग इथे मी काय करीन, हा आदर जो आहे या आदरमध्ये इथे ही अमाऊंट टाकीन जो RTC मी आत्ता रिवर्स करतोय. हा जो बी मध्ये दिसतोय ॲज पर रूल 38, 42, 43, 17(5) हा परमनंट रिव्हर्सल आहे. म्हणजे ह्याचा RTC आत्ता घ्यायला मी पात्र नाही आहे, पुढे पण नसणार आहे. पण आदरमध्ये केव्हा टाकायचं की ह्या आदरमध्ये की आत्ता जो आहे काय दिसतं बघा, रिक्लेमेबल RTC हा पुढे जाऊन क्लेम करायचा मला, पण आत्ता या महिन्यात मी क्लेम करू शकत नाही, तर तो इथे टाकीन. आणि पुढच्या महिन्यात ज्यावेळेस मला 243 असा समथिंग आकडा दिसेल त्यामध्ये मी आणखीन जेवढा रिव्हर्स केला आहे तेवढा आकडा वाढवून तो आकडा दाखवेल. म्हणजे जर मी इकडे आकडा 250 असा केला, इथे हा परत रेड करेल, कारण की तिथनं सिस्टममधनं किती आला आहे 243, 482, 42.58 आला आहे ना. तर मग जसं मी हे वाढवीन, मी इकडे खाली ऑप्शन आहे RTC रिक्लेम विच वॉज रिव्हर्स अंडर 4B2. अगोदरच्या कालावधीमध्ये मी 4B2 मध्ये तो रिव्हर्स केला होता. म्हणजे अगोदरचा मग रिटर्न काढून PO बघेल
स्टुडिओ करणारा बघेल की अगोदर कधी याने असं केलं होतं का. बघा इथे कसं केलं मी, इथे किती आकडा आहे 243 आहे. मग अगोदर कधी माझ्याकडे 243 असेल तेव्हा मी 235 केला असेल ना, तिकडे कमी केला असेल ना असा, हे लक्षात घ्या. तिसरे सिस्टम कंप्लीट आहे 243 आणि मग तेवढा आकडा कमी केला जा, इथे अदरमध्ये टाकला असेल कारण संपूर्ण मला इलिजिबल नव्हता तेव्हा मी अदरमध्ये टाकणार इकडे. आणि मग ज्या वेळेला इलिजिबल होईल कळलं त्यावेळेस तो रिक्लेम करायचा आहे, म्हणजे मला इथे आकडा वाढवायला लागेल. हे पहिल्यापासून असा फॉर्म नव्हता, असा फॉर्मॅट हा चेंज करून आला की या प्रकारे आय थिंक जुलै 23 पासून आला. मी सांगतो मला एक्झॅक्टली डेट काय, तेव्हापासून असं आलं. मग एक सर्क्युलर काढलं गव्हर्नमेंटने, त्यात हे दिलं की या प्रकारे काय करा, रिपोर्टिंग करा. जर इलिजिबल ITC हा जो आकडा आहे यातनं मला ITC कमी करायचं आहे तर आधारमध्ये दाखवा. मग ह्याला नाव दिलं नॉन परमनंट रिव्हर्सल. हा रिक्लेम करणार आहे नंतर, आत्ता रिव्हर्स करतोय, आत्ता कमी करतोय आणि ज्या वेळेस इलिजिबल होईल तो ITC घ्यायला तेव्हा ही अमाऊंट आहे, यात अमाऊंट वाढवायची. आणि मग अमाऊंट का वाढली तर खाली इकडे द्यायचं की ITC रिक्लेम विच वॉज रिव्हर्स अंडर टेबल 4B2 अगोदरच्या कुठल्या तरी कालावधीमध्ये. आणि समजा एखादी वस्तू परचेस केली, ओके, याचा इनवॉइस माझ्याकडे असायला पाहिजे, अशी एक त्यामध्ये कंडिशन आहे. वाचून दाखवणे पुढे काय ते. पण ज्यावेळेस हे हिशोब केला जातोय डेस्कवरती इनवॉइस नाही आहे तर हा ITC आपला आहे की नाही कन्फर्म झालं. बहुतेक आपला असेल पण आता कन्फर्म नाही आहे तर टाकून द्या इथे आदर्समध्ये, असं आहे. मग हे टाकलं आदर्समध्ये आणि जेव्हा कन्फर्म होईल की इनवॉइस आला आपल्याकडे, काय वस्तू घेतली, कोणाचा इनवॉइस आहे, कोण पार्टी आहे, कोणी मागवलं आहे काय, मग तो ITC घ्यायला नाही पाहिजे. मग तो ITC नाही घेतला आणि नंतर कळलं की इलिजिबल आहे, डॉक्युमेंट मिळालेलं आहे, आपण जी वस्तू घेतली ती सप्लायला पेमेंट केलेलं आहे, वस्तू ॲक्च्युली बिझनेस करता इन्व्हर्ट सप्लाय घेतलेला आहे, तर मग रिक्लेम करता येईल. अशा करता हा कॉल आहे. म्हणजे ही क्लिअरिटी यावी म्हणून या प्रकारे फॉर्मॅटमध्ये हा बदल केला गेला. एवढं कळलं. आता बघा परत तिकडे दिसतेच मला ऑल ओव्हर ITC मध्ये तो ITC इनपुटचा पण असू शकतो. इनपुटचा अर्थ काय होतो की समजा मी एक मोबाईल घेतला आणि मोबाईल विकला, हे इनपुट आहे. पण जर का एखाद्याचं गोडाऊन आहे, दुकान आहे, तर रेंट भरतो, तर रेंटमध्ये GST पे करतो, त्याला पण ITC घेता येतो. ते काय झालं इनपुट सर्व्हिसेस. आणि कॅपिटल गुड्स काय, त्यांनी केलेलं फर्निचर आहे, मशिनरी त्याच्याकडे, बिझनेसची इफिशियन्सी वाढावी म्हणून तो ज्या वस्तू घेतो त्या कॅपिटल गुड्समध्ये येतात, त्या विकायला घेत नाही. कम्प्युटर घेतला बिलिंग करण्याकरता, हे कशामध्ये येईल, कॅपिटल गुड्समध्ये येईल. मग GSR 9 मध्ये जो ITC एकूण घेतलेला असतो त्या GSR 9 मध्ये वर्षभराचा जो ITC आहे, GSR 9 म्हणजे काय, ॲन्युअल रिटर्न आहे, त्यात 12 महिन्याचा ITC जातो. त्या 12 महिन्यातला एकूण ITC मधला किती ITC कॅपिटल गुड्सचा आहे आणि किती इनपुट्सचा आहे आणि किती इनपुट सर्व्हिसचा आहे याचं तिकडे टोटल अमाऊंटमधनं अशा प्रकारे क्लासिफिकेशन किंवा बायफर्केशन द्यायला लागतं. एकूण आकडा द्या. म्हणजे जर एखाद्याला खूप जास्त ITC येतोय आणि त्यांनी मशिनरी घेतली आहे तर मग तिथे कॅपिटल गुड्स किती अमाऊंटचे घेतलेत हे दिसतं. जर गव्हर्नमेंटला वाटलं की यांनी कुठले कॅपिटल गुड घेतले, तर बिझनेस कुठला आहे, जाऊन इन्स्पेक्शन करायचे, ते इन्स्पेक्शन करू शकतो.
आणि जर कॅपिटल गुड्स घेतले असतील तर त्याची एस्टिमेटेड लाईफ ही 5 वर्ष आहे. त्यांनी 5 वर्षाच्या आत जर ती वस्तू विकली तर किती अमाऊंट टॅक्सची कलेक्ट केली, आणि एक वेगळा रूल आहे त्याप्रमाणे किती अमाऊंट त्यांनी मिनिमम कलेक्ट करायला पाहिजे. त्यापेक्षा कमी अमाऊंट कलेक्ट केली असेल तर इथनं लायबिलिटी क्रिएट होते, लायबिलिटी भरायला लागते. समजा मी 60,000चा ITC घेतला आहे तर याचं कॅपिटल गुड्सचं लाईफ आहे 60 महिने, आणि समजा मी 50 महिने ही वस्तू वापरल्याने विकली आणि मी 8,000 रुपये टॅक्स कलेक्ट करून भरला तर 60,000 5 वर्ष आहे, किती महिने झाले, महिन्याला 1,000 झाला. 50 महिने वापरले, 10 महिने बाकी होते. जर मी 12,000 कलेक्ट केला टॅक्स ती वस्तू मशिनरी विकून तर जास्त कलेक्ट केला, पण 10,000 नाही कलेक्ट केला, 8,000 कलेक्ट केला तर 2,000 डिफरन्स आहे. मग 2,000 लायबिलिटी पे करायला पाहिजे. सेक्शन 18 मध्ये आहे तर कॅपिटल गुड्स विकले 18(6) मध्ये तर तो विषय येईल. मग तेव्हा मी सांगेन परत ते. त्यामुळे हा रेकॉर्ड लागतो गव्हर्नमेंटला की जो ITC घेतला आहे त्यातला कॅपिटल गुड्सचा किती आहे, इनपुटचा किती आहे आणि इनपुट सर्व्हिसचा किती आहे, हे वेगळं तिकडे अमाऊंट वेगळी द्या. कारण त्या बेसिसवरती किती कॅपिटल गुड्स कोण घेतोय याचा रेकॉर्ड मिळतो, आणि त्यातनं पुढे आणखीन त्या मशिनरी आहेत की नाही. बरेच वेळा असं होतं की समजा माझ्याकडे 4 मशीन आहे, 5वी मशीन माझा एखादा मित्र घेतो आणि तो रजिस्टर्ड पर्सन नाही आहे, तर आम्ही लोक कसं बोलतात, अरे तू कुठे मशीन घेतली, मला पण घ्यायची आहे, पण तुझ्या ड्युटी नंबर नाही आहे ना, एक काम कर माझ्या नावावरती घे. मशीन घेतो वेगळाच व्यक्ती आणि ITC वेगळाच व्यक्ती घेतो. असे लोक स्वतःच्या मशीन 4 आहेत आणि मित्रांच्या 3 घेतल्या आहेत, हा 7चा ITC घेतो. मग जेव्हा 9 भरेल तेव्हा कळेल की कॅपिटल गुड्स याच्याकडे आहे, ह्याच्यात टर्नओव्हर किती आहे, 7 मशीन हा दाखवतोय, ह्याच्यात टर्नओव्हर तेवढा दिसत नाही आहे. मग जर ही माहिती व्यवस्थित प्रॉपर मेंटेन केली असेल डिपार्टमेंटनी तर त्या आधारावरती ते जाऊन इन्स्पेक्शन करू शकतात की बा 7 मशीनचा आउटपुट तुझा एवढं दिसत नाही, टर्नओव्हर कमी दिसतोय, कुठे दिवस 7 मशीन, मग कळत्या जागेवर 4 मशीन आहेत, मग 3 मशीनचा ITC का घेतला, कुठे आहेत त्या मशीन. काहीतरी उद्देश आहे नाही ठेवण्याचा. एकतर कॅपिटल गुड्स विकले तर त्यातनं लायबिलिटी क्रिएट होते, किंवा कोणी कॅपिटल गुड्स दुसऱ्याचे घेऊन सगळ्या नावावर दाखवले तर तेही यातनं पकडले जाऊ शकतं. जर का आकडे जर चेक केले की याचा नॉर्मली टर्नओव्हर किती आहे आणि कॅपिटल गुड्स याच्याकडे किती आहेत आणि यांनी कुठली मशीन घेतली. जेव्हा ती GSR 1 भरतो, जेव्हा सप्लायर HSN कोड टाकतो तेव्हा कळतं की मशिनरी कुठली घेतली. मग तेही बघता येतं, कॅपिटल गुड दाखवलं यांनी, त्यांनी कुठली मशिनरी घेतली ते बघा. ऑडिट करायचं आहे तर ऑडिटमध्ये बऱ्याच गोष्टी सखोलपणे करतात, पण ऑडिट न करता पण असे काही विषय बघायचे असतील तर मग संबंधित आपल्याला GSR 1 बघा आणि ह्यांनी कॅपिटल गुड्स कुठले घेतलेत ते बघा. कॅपिटल गुड्स डिफाईन केले सेक्शन 2 मध्ये क्लॉज 19 मध्ये. बॅलन्स शीटला एक असं फिक्स असेल, दुसरं असतं स्टॉक इन ट्रेड. जे विकण्याकरता घेत नाही गुड्स, असे गुड्स व्हॅल्यू ऑफ विच इज कॅपिटलाइज इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द पर्सन क्लेमिंग ITC. त्याने ITC घेतलाय, कशाकरता घेतलाय, बिझनेस करता किंवा बिझनेसच्या प्रगती करता, इन द कोर्स ऑफ पर्फॉर्मन्स ऑफ बिझनेस. इनपुट मीन्स एनी गुड्स अदर त्यांचे कॅपिटल गुड्स नाही आहे ते काय इनपुट्स आहे. आणि इनपुट सर्व्हिस एनी सर्व्हिस यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज बाय सप्लायर, कशा करता, बिझनेस करता किंवा बिझनेसच्या प्रगती करता. बरोबर आहे. 3 प्रकारचं इनपुट, इनपुट सर्व्हिसेस आणि कॅपिटल गुड्स. हे सप्लायर, हे एखादा टॅक्स पे परचेस करतो तेव्हा त्याला जो टॅक्स पे करतो, इनपुट टॅक्स, तो पे करतो इन रिलेशन टू रजिस्टर्ड पर्सन, मीन्स CGST, IGST, UTGST, charge on any supply of goods or services are both made to him and includes काय काय येईल, इनपुट टॅक्समध्ये काय येईल, IGST इम्पोर्ट ऑफ गुड्स केलं, कस्टममध्ये पे केला, रिव्हर्स चार्जमध्ये 9(3) किंवा 9(4) मध्ये पे केलेला टॅक्स, 5(3), 5(4) IGST मध्ये पे केलेला रिव्हर्स चार्ज, स्टेटचा टॅक्स आणि UTचा टॅक्स, हे परचेस करताना पे केलेत, हे काय इनपुट टॅक्स आहे. आणि ह्याचं क्रेडिट इनपुट टॅक्स क्रेडिट आहे.
आणि हे इनपुट टॅक्स क्रेडिट एकतर इनपुटचं असेल, इनपुट सर्व्हिसचं असेल किंवा कॅपिटल गुड्सचं असेल. म्हणजे ज्या वेळेस इथे आपण हा आकडा बघतोय, हे माहीत नाही आहे की हा IGST आहे, हा CGST आणि हा IGST आहे. याचं जे क्रेडिट घेतलं जाईल ते इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. पण ते इनपुटचं क्रेडिट आहे का कॅपिटल गुड्सचं आहे का इनपुट सर्व्हिसेसचं आहे, हे GSTR 9 भरतो त्यात द्यावं लागतं. चार आणि 5 हे आउटवर्ड सप्लायचे आहेत. 4 आणि 5 हे आउटवर्ड सप्लायचे आहेत. मी GSTR 9 काढला आहे. GSTR 9 आहे ॲन्युअल रिटर्न, डिटेल ऑफ ITC अवेल्ड ड्युरिंग फिनान्शियल इयर. इथे क्लिक केलं, हे बघा टोटल अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल थ्रू फॉर्म GSTR 3B किती अमाऊंट आहे. आणि खाली बघा इकडे इनपुट, कॅपिटल गुड्स आणि इनपुट सर्व्हिसेस हे 3 ब्रेकअप द्यायचं आहे. तर हे सगळं इनपुटच आहे, तर हे इनपुट दिलं. ओके, जर कॅपिटल गुड घेतले असते तर खाली मग यातला काही आकडा कॅपिटल गुडला टाकला असता, सर्व्हिस घेतल्या असता तर टाकला असता. पण हे सगळं इनपुट जो आहे हा इनपुटचाच आहे. हे सगळा ITC हा इनपुटचाच आहे. कुठलाही कॅपिटल गुड्सचा किंवा इनपुट सर्व्हिसचा टॅक्स नाहीच आहे, तर मग नाही देणार तिकडे. पण हे द्यावं लागतं इकडे. आणि हा जो आकडा आहे हा आकडा त्यानंतर हे मी 6 मधनं काढलं, इथे 8 मध्ये आलो तर इथे बघा ITC ॲज पर GSTR 2 इथे 2B येत नाही. GSTR 2A मध्ये किती ITC घेतला आहे, हा एवढा घेतला आहे. आणि किती क्लेम केला आहे ITC ॲज पर सम टोटल, सेबीत किती क्लेम केला आहे हा आकडा आहे. 2A किती आला 2111 आणि सेबीत किती क्लेम केला 2113. म्हणजे हा डिफरन्स अमाऊंट किती आहे बघा. यात पण कसं होतं की ही जी अमाऊंट आहे 831 ही मार्चमध्ये ही क्लेम नाही केली 3B, ही 2A आली पण ती क्लेम केली एप्रिलमध्ये. मग इथे दिलं आहे ITC ऑन इनवर्ड सप्लाईज रिसीव्ड ड्युरिंग द फिनान्शियल इयर बट अवेल्ड इन द नेक्स्ट फिनान्शियल इयर. 22-23 आहे, 23-24 मध्ये 831 क्लेम केले. तसे 21-22ची पण काय अमाऊंट क्लेम केली गेलं इकडे, त्यामुळे ती जास्त अमाऊंट दिसते. 21-13 काय 2000, 2500, 3000 जे अगोदरचे वर्षाचे होते ते या वर्षात क्लेम केले गेले. 2A किती आले या वर्षीच्या, मी हे बघतोय समजा 22-23चं, हे 22-23चं बघतोय किती आले ते इथे 21-11 आले. पण जे 3Bत क्लेम केले यातलं 3Bत मी क्लेम घेतला आहे एप्रिलच्या, तो जानेवारी फेब्रुवारी मार्चचा ITC बाकी होता, तो एप्रिलला आला. तर तो एप्रिलला घेतल्यामुळे एप्रिल टू मार्चमध्ये 2A मध्ये ITC किती आला 2111. पण 3Bत जास्त घेतला गेला एप्रिलच्या, प्लस मार्चचा काय ITC 831चा पुढच्या वर्षी गेला, त्यामुळे डिफरन्स दिसतो 3099. हे लक्षात घ्या. कळलं. पहिले तुम्हाला 3B कळला पाहिजे, नंतर 3B कळल्यानंतर तुम्हाला हा GSTR 9 परत मी सांगणार. स्टुडिओ करत असताना GSTR 1 सगळा कॉलम क्लिअर पाहिजे, कुठल्या माहिती कुठे जाते हे क्लिअर पाहिजे. 3B क्लिअर झाला तर तुम्हाला GSTR 9 कळेल. जर GSTR 1 किंवा 3Bच क्लिअर नाही आहे तर 9 नाही कळणार. मग पहिले याचा अर्थ कळला पाहिजे. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे की GSTR 1 मध्ये जे भरलं आहे त्यातनं ABCE हे
माझा अकाउंट आहे, मी भरलं आहे, ते माझ्यामध्ये ऑटो पॉकेट होईल. आणि जो रिव्हर्स चार्जवाला आहे तो माझ्या सप्लायरने GSR 1 भरला आहे, त्यातून GSR 2B झाला आहे. आणि ITC पण माझ्या सप्लायरने GSR 1 भरला आहे, त्यातून माझा 2B मधनं व्हॅल्यू आलेली आहे ITC कॉलममध्ये. इथे क्लिक करतो. इथे क्लिक केल्यानंतर हा मेसेज दाखवतो. हा कशा करताय की जर IGST पेड ऑन एक्सपोर्ट असेल, माझ्याकडे LOD नाही आहे किंवा बॉन्ड नाही आहे, तर मग त्याची व्हॅल्यू कुठे दाखवा, त्याची व्हॅल्यू इकडे दाखवा बी मध्ये, हे सांगितलं आहे. कारण की ह्या कॉलमशी कस्टममधनं चेक होतं की इकडे व्हॅल्यू दाखवली आहे का. कोण रिफंड मागत असेल IGST पेड केल्याचा, तर त्याची व्हॅल्यू इकडे दाखवली गेलेली पाहिजे. IGST भरला आहे तर लोक इथे वर दाखवतात, आणि IGST नाही भरला तर इथे खाली दाखवतात. हा कॉलम कशा करताय, झिरो डेट सप्लाय कशाला म्हणतात, ते इथे दाखवलं पाहिजे. IGST भरलेला असेल तर IGST भरलेला दाखवा, अदरवाईज IGST नाही भरला तर मग अमाऊंट केला नाही IGSTची, पण इथे अमाऊंट दाखवली पाहिजे बीमध्ये. तो मेसेज तेच दाखवतो. हे झालं. पुढे आता आलो आपण ITC मध्ये. इम्पोर्ट ऑफ गुड्स. कस्टममधनं इथे अमाऊंट ऑटो पॉप्युलेट होते. कस्टममधनं टूबी येईल, टूबीतनं इथे येईल. कस्टममधनं टूबी जाईल, टूबीतनं इथे येईल. सर्व्हिसेस कोणी घेतल्या असतील ते कुठेही गव्हर्नमेंटला कळत नाही. त्याच्यावर रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरला असेल तर इथे अमाऊंट दाखव. इनवर्ड सप्लाय लायबल टू रिव्हर्स चार्ज अदर दॅन 1 and 2, 1 आणि 2 सोडून कुठे असेल तर मग इथे दाखव. आता इकडे सप्लायरनी दाखवले असेल तर इकडे ऑटो पॉकेट होईल टूबीतनं. हे इनवर्ड सप्लाय परचेस केलंय टू रिव्हर्स चार्ज अदर दॅन 1 and 2. हे IIT कडचं आहे. हा ITC इथे कसं आहे, हे मी भरणार, सॉरी हे मी भरणार. म्हणजे इथे एक मिनिट बघा, इथे मी अमाऊंट GSR 1 भरेल सप्लायर, त्याची अमाऊंट इथे जाईल, इथे जाईल. तो मी कॅशमध्ये पे करेन आणि त्याचा ITC जो घ्यायचा आहे तो मी ITC या इथे घेईन इलिजिबल ITC मध्ये. राईट आहे, तो इथे येईल. 3.1D मध्ये भरायचा आहे आणि त्याचा ITC इथे घ्यायचा आहे. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस पे करा आणि इथे घ्या. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस सप्लायरला माहीत नाही तुम्ही तुमचा सप्लायर कुठला आहे, देशाबाहेरच आहे. GSR 1 तो भरणार नाही, पण देशामधला GSR 1 भरेल सप्लायर आणि 3.1D मध्ये रिव्हर्स चार्जला अमाऊंट दिसेल ती कॅशमध्ये पे करा आणि त्याचा ITC इथे घ्या. हे झालं इम्पोर्ट ऑफ गुड्स, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस. आणि हे इनवर्ड सप्लाय, त्याच्यावरती 3.1D मध्ये टॅक्स भरला आहे आणि इथे ITC घ्यायचा आहे. इनवर्ड सप्लायज फ्रॉम ISD. आणि हा आपला जनरल ITC जो तो इकडे. आता इथे जी अमाऊंट आलेली आहे ही सगळी अमाऊंट ज्या वेळेस मी पुढे जाईन इथे प्रोसीड टू पेमेंट आहे. आता इथे जो ITC आलाय जो इथे घेतला जाईल, इथे वर दिसतं कॅश लेजर, याच्या पुढे दिसतं इकडे क्रेडिट लेजर दिसतं, हे अमाऊंट दिसतं. इथे काय दिसतं, इन्क्लुडिंग करंट मंथ क्रेडिट, इन्क्लुडिंग करंट मंथ क्रेडिट. आता मी डॅशबोर्डला इथे क्लिक करतो. इथे बघा ही अमाऊंट आहे ना, जेव्हा रिटर्न फाईल केला आहे एप्रिलचा तेव्हा एवढा ITC जमा आहे. ओके, आणि आत्ता आपण 3B भरू तेव्हा जी लायबिलिटी येईल ती लायबिलिटी या महिन्यात रेकॉर्ड होईल, पण आपण ती याच महिन्यात पे करतो त्यामुळे इथे झिरो दिसतो. कॅश भरली असेल मी आणि गरजेहून जास्त कॅश भरली तर इथे कॅश दिसेल. एक्स्ट्रा कॅश भरली गेलेली नाही आहे त्यामुळे कॅश दिसत नाही इकडे. तसंच खाली इकडे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर क्रेडिट आहे आणि हे चौथा जो कॉलम आहे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट रिव्हर्सल अँड रिक्लेम स्टेटमेंट. जर मी रिव्हर्स अमाऊंट केली आणि अदरमध्ये टाकली तर ती अमाऊंट इथे दिसते. कळतं मी काय म्हणतो,
इथे हा कशा करताय परत बघा. तुम्हाला पहिले प्रोसिजर कशी होते काय होतं हे मी क्लिअर सांगतोय, मग तुम्हाला प्रोविजन सांगेन काय ते. पहिले लक्षात तुमच्या येऊ द्या. इथे आलो आणि इथे जर का आधारमध्ये मी कुठली अमाऊंट टाकतो तर तो ITC मला फ्युचरमध्ये घेण्याजोगा असेल तर मी आधारमध्ये टाकीन. म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये तो ITC घेण्याकरता मी पात्र नाही आहे तर आधारमध्ये दाखवायचं आहे. मग जसं आधारमध्ये दाखवला आणि रिटर्न फाईल मी केलं तर तिकडे जी अमाऊंट गेलेली आहे ती अमाऊंट तेवढी अमाऊंट IGST CGST AGST प्रमाणे इथे रेकॉर्ड किती झाले दिसेल. आलं लक्षात. आता जर एखादा व्यक्ती इथे ITC काय करतोय टेम्पररी रिवर्स करतोय, परमनंट नाही करत, मग नंतर तो अवेल करेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर काढून बघता येतं की त्या क्रेडिट लेजरला त्याने किती अमाऊंट टाकली होती, इथे अमाऊंट किती आली होती. मग पुढे जेवढी अमाऊंट होती त्याहून जास्त ITC क्लेम केला आहे कमी केला आहे पुढे जाऊन चेक करता येतो. तुम्ही इकडे याल लेजर, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, लायबिलिटी रजिस्टर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, रिव्हर्सल आणि रिक्लेम स्टेटमेंट हे बघता येतं, मंथ वाईज बघता येतं. 3B काढून तर बघता येईलच पण असंही तुम्हाला 3B न काढता पण मंथ वाईज बघता येईल. एवढं कळलं. आउटपुट टॅक्स आता इथे बघा ह्या उल्लेख आला इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. हे सेक्शन 49 मध्ये 49(2) मध्ये पेमेंट ऑफ टॅक्स मधला विषय हा. ओके. आणि पेमेंट ऑफ टॅक्स आपण जेव्हा करतो तेव्हा इकडे जेव्हा मी GSR 1 फाईल केला असेल तरच मला 3B फाईल करता येतो. आणि ज्यावेळेस मी 3B फाईल करायला जाईन 1 फाईल केलाय तर इथे जो ITC दिसतोय 243 आहे ना इकडे, हा या महिन्याचा आहे आणि अगोदरचा पण आहे 243 प्लस तो ॲड होईल आणि ती अमाऊंट एकूण मिळून बघा इकडे दिसते क्रेडिट लेजर बॅलन्स इन्क्लुडिंग करंट मंथ क्रेडिट. मी लायबिलिटी रेकॉर्ड केली, माझ्या अकाउंटला रेकॉर्ड होईल, मी मला रेकॉर्ड केली तर बँकेच्या पैसे डिपॉझिट करतो आणि मग विड्रॉ पण करतो, बरोबर आहे. तसं इथे पण काय केलं आहे अकाउंट ठेवलं आहे की लायबिलिटी किती रेकॉर्ड करता तुम्ही महिन्याला, क्रेडिट किती रेकॉर्ड करता. अगोदरचं क्रेडिट रेकॉर्ड केलं आहे प्लस हे क्रेडिट ॲड होईल. आता लायबिलिटी किती आहे हे बघा, ही लायबिलिटी आहे 251,950 251,950 आहे. याच्यामध्ये IGST जो आहे आणि हे सिस्टम थ्रू आलेलं आहे, हे सिस्टम थ्रू आलं आहे. आणि त्याप्रमाणे इकडे बघा काय दाखवतो इकडे ॲडिशनल कॅश रिक्वायर्ड किती, इथे 50 रुपये आणि इथे 5,674 दाखवतो. आलं लक्षात. ह्यांनी काय केलं IGSTचं क्रेडिट आहे 32,311 हे सगळं या 251 समोर टाकून दिलं. मी इथे केलं हे 3200 जर मी इकडे 16 केले आणि खाली 16,311 शिल्लक आहेत. झाले 0. असे मी वाटू शकतो की नाही, मला लॉस सांगेन पुढे काय. सिस्टम घेतो एकदम 32,000 रुपये हे मी असे ॲडजस्ट केले. आता खाली इकडे बघा हे 16,000 इथे घेतले, हे 251 आहेत. किती ITC आहे आता इथे ITC किती शिल्लक दिसतो तुम्हाला, हा शिल्लक दिसतो ना इकडे एवढा. आता इकडची अमाऊंट ही इथे दिसते तुम्हाला ॲडिशनल कॅश रिक्वायर्ड 16,361. आता एकूण लायबिलिटी किती आहे
ही जी अमाऊंट आहे ही पण काढली. किती आहे? 246 आहे. आता ह्यातला डिफरन्स किती येईल? किती येईल डिफरन्स? ही IGST संपूर्ण वाटली मी. वरती किती IGST दाखवला आहे? 246 दाखवला आहे. आता इथे ही अमाऊंट टाकली 235 + 16 किती होतील? 251 950 ना. मग हे 235 950 गेलं पाहिजे ना इकडे. झालं? हे 16,000. ही लेट फीज आहे, कळलं? ही लेट फीज आहे. बाकी अमाऊंट ॲडजस्ट झाली. आणि इथे त्याचप्रमाणे 251 950 आहे, ही दिले 16,311. तर इथे अमाऊंट किती भरायला दाखवले? 235 789. किती अमाऊंट आहे ही? 251 950. दोन 251 950 16,311 किती आले? 235 639. बरोबर आहे. आता रिटर्न मागच्या उशिरा भरला गेला तर इथे 50 रुपये ॲडिशनल कॅश रिक्वायर्ड येतं. ते कसले आहे? लेट फीज पेबल आहे. आणि लेट फीज टू बी पेड इन कॅश आहे, ते क्रेडिटनी भरता येणार नाही. आता मी अशा प्रकारे IGST इथे जर वाटला म्हणून तो ॲडजस्ट झाला, नाही वाटला तर मग आता इथे किती रुपये भरायला येत आहेत? कॅशमध्ये 50 50 100 रुपये येतील. पण तेच आता मी इथे क्रिएट चलनला क्लिक केलं, क्रिएट चलन, किंवा मी इथे पुढे मेक पेमेंट म्हटलं तर कॅश भरणं गरजेचं आहे हे दाखवेल तो. परत मला इकडे येऊन क्रिएट चलन केलं मी इकडे, तर हे बघा डायरेक्टली या प्रकारे फीजमध्ये आलं आहे 50 50. ज्यावेळेस चलन बनतं, पेमेंट करायचं असतं, तेव्हा टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज, अदर
अशा कॉलमप्रमाणे हे मेजर हेड आहेत, CGST, IGST, सेस, आणि हे मायनर हेड आहेत, टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीस, अदर असे आहेत. आता परत बघा, मी परत इथे डॅशबोर्डला येतो. क्लिक करतो फाईल रिटर्नला. यावेळेस मी 3B काढीन. जेवढा परचेस केला आहे त्याप्रमाणे इथे GST-1 फाईल केला आहे सप्लायरने, त्याप्रमाणे ही अमाऊंट काय झाली आहे, ऑटो पॉप्युलेट झालेली आहे. आता ज्या वेळेस मी याला पुढे जाईन आणि सेव्ह 3B, प्रोसीड टू पेमेंट, बाय डिफॉल्ट तो काय करतो, सिस्टम काय करतो, ही जी अमाऊंट आहे अशी ती अशी ॲडजस्ट करत नाही, सगळी अमाऊंट जी आहे ती इथे टाकतो. आणि मग त्यामुळे काय होतं की जर ITC इथे पुरलेला तर मग जास्त अमाऊंट भरायला लागते आणि एका CGSTची अमाऊंट शिल्लक राहते आणि AGSTमध्ये अमाऊंट भरायला पण लागू शकते. आता माझ्याकडे असं एक्झाम्पल होतं म्हणून मी दाखवलं. परत मी हे मला एक्झाम्पल घेऊन दाखवेन नंतर कशा प्रकारे ॲडजस्ट होतं. फक्त हे सिस्टम थ्रू येतं हे लक्षात घ्या, हे या प्रकारे येतं. इथे इलिजिबल ITC आहे. ही अमाऊंट जी आली आहे ही GST-1 ज्यांनी फाईल केले आणि त्यांनी हा GST नंबर टाकला आहे या अकाउंटचा, त्यानुसार इकडे ही अमाऊंट आलेली आहे. एवढं कळलं. आता ह्याच्यामध्ये आता मी येतो प्रोव्हिजनला. तुम्हाला प्रोसिजर दाखवली कशा प्रकारे होते. प्रत्येक जो व्यक्ती रजिस्टर्ड पर्सन असेल ज्याने घेतलं रजिस्ट्रेशन, तो एव्हरी रजिस्टर्ड पर्सन सब्जेक्ट टू सच कंडिशन आणि रिस्ट्रिक्शन ॲज मे बी प्रिस्क्राईब आणि इन द मॅनर स्पेसिफाईड सेक्शन 49. बघा मी आता दाखवलं म्हणजे की IGSTचं क्रेडिट CGST जिथं वाटता येतं ते कशा प्रकारे घ्यायचं आहे हे सेक्शन 49 मध्ये दिलं आहे. की सेक्शन 49 जो आहे डील्स विथ द सेल्फ असेसमेंट ऑफ ITC क्रेडिटेड इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आणि कशा प्रकारे IGST क्रेडिट घ्यायचं, CGST घ्यायचं, AGST घ्यायचं याविषयी तरतूद सेक्शन 49 मध्ये. म्हणजे 49 सेक्शनमध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे ITC घ्यायचा आहे. अधिकार आहे तो क्रेडिट घेण्याचा, इनपुट टॅक्स, चार्ज ऑन एनी सप्लाय गुड सर्व्हिसेस और बोट टू हिम विच आर यूज. महत्त्वाचं काय बघा, जे परचेस केलं आहे, जो इनवर्ट सप्लाय घेतला आहे तो यूज करायला पाहिजे, इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस. उद्देश काय पाहिजे की बिझनेस करता ते घेतलेलं आहे किंवा बिझनेसच्या प्रगतीकरता घेतलेलं आहे, बिझनेसच्या डेव्हलपमेंटकरता घेतलेलं आहे. ती जी अमाऊंट आहे शॅल बी क्रेडिटेड, ती जमा होईल इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला. कुठे जमा होईल? इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जमा होईल. जसं एखादा एम्प्लॉई असतो तर बँकेमध्ये अकाउंट काढून घेतलेलं असतं एम्प्लॉयरनी, पगार होईल तर अमाऊंट तुम्हाला कॅशमध्ये मिळणार नाही, तुमच्या बँकेच्या अकाउंटला, सॅलरी अकाउंटला ते अमाऊंट जमा होईल आणि तुम्हाला मेसेज काय येईल की युअर सॅलरी हॅज बीन क्रेडिटेड, जमा झालेली आहे. तसं इथे काय होईल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जे क्रेडिट क्लेम करतोय GST-3B ना ते इथे जमा होईल आणि मग लायबिलिटीच्या अगेन्स्ट पेमेंट ऑफ टॅक्स करताना ते वापरता येईल. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन सब्जेक्ट टू सच कंडिशन आणि रिस्ट्रिक्शन्स ॲज मे बी प्रिस्क्राईब. आता रूल पुढे 36 आहे, रूल 37 आहे, 37A आहे, हे रूल पुढे आहे. त्या रूलप्रमाणे आणि सेक्शन 49 प्रमाणे कशा प्रकारे ITC क्लेम सेटअप करायचा तो दिलेला आहे. तिकडे अधिकार आहे रजिस्टर्ड पर्सनचा विच आर यूज और इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस आणि ती अमाऊंट जे क्रेडिटची ती इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जमा होईल. हे सेक्शन 16(1) सांगतो. जर का मी पर्सनल पर्पज करता काही गुड सर्व्हिसेस घेतल्या असतील तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मला मिळणार नाही. मी रजिस्टर्ड पर्सन आहे, मी रजिस्टर्ड पर्सन आहे, मी माझ्या मुलाचा लॅपटॉप घेतला आणि सप्लायरला सांगितलं की मला बिझनेस करता पाहिजे आणि यूज करतोय पर्सनल पर्पज अदर दॅन बिझनेस पर्पज, तर त्याचा ITC घेण्यास मी कायद्यानुसार पात्र होत नाही. हे लक्षात घ्या.
लोक असं करतात, फर्निचर घरी करतात, लॅपटॉप घरी घेतात आणि दाखवतात बिझनेससाठी फर्निचर केलं, बिझनेससाठी लॅपटॉप घेतला, ITC घेतात, पण तो कायद्यानुसार चुकीचा आहे, इलिगल आहे. कळलं एवढं? नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस सेक्शन नो रजिस्टर्ड पर्सन. काय म्हटलंय की या सेक्शनमध्ये कुठे काही म्हटलेलं असो की बिझनेस करा, तुम्ही घेताय म्हणताय, मी घेतलाय बिझनेस करता, कुठे काही म्हटलेलं असो, रजिस्टर्ड पर्सन एंटायटल्ड टू द क्रेडिट ऑफ एनी इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ एनी सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ अनलेस. काय म्हटलंय? अनलेस he is in possession of tax invoice debit note issued by supplier registered under this act. म्हणजे जे गुड्स सर्व्हिसेस परचेस केले त्याचा इनवॉइस असला पाहिजे, जो रजिस्टर्ड डीलरने इनवॉइस दिला तो असला पाहिजे, डॉक्युमेंट तो असला पाहिजे. याचबरोबर प्रिस्क्राईब म्हटलंय, रूल 36 सांगतो की डॉक्युमेंट काय काय पाहिजे. आता जर इनपुट टॅक्स क्रेडिट IIT कडनं पास ऑन झालं आहे तर मग IITचं डॉक्युमेंट पाहिजे, IITचं. जर कस्टमरनं गुड घेतले असतील मग कस्टमची बिल ऑफ एंट्री पाहिजे. आणि नॉर्मल परचेस केला आहे तर इनवॉइस किंवा मग डेबिट नोट आहे. आणि जर मी परचेस केला आहे ज्याच्यावरती इनपुट टॅक्स क्रेडिट मी घेतोय, तो परचेस केला आणि RCMमध्ये टॅक्स भरला आहे, तर RCMचा सेल्फ इनवॉइस पाहिजे किंवा पेमेंट वाउचर आहे ते पेमेंट पाहिजे. मी टॅक्स पे केला, टॅक्स पहिले पे करा कॅशमध्ये, मग ITC घ्या. मग जर सप्लायर रजिस्टर नसेल, त्याच्याकडनं मी परचेस केलं आहे, तर मग आपण बघितलं जरा सेल्फ इनवॉइसमध्ये तो इनवॉइस बनवलेला असला पाहिजे. जर फॉरवर्ड चार्जमधला आहे तर इनवॉइस किंवा डेबिट नोट फॉरवर्ड चार्जमध्ये. जर कॉस्ट वाढली तर सप्लायर काय शिकवलं? डेबिट नोट. मग डेबिट नोटमध्ये काय होईल? ITC वाढून येईल. रिव्हर्स चार्जमधला इनवॉइस, नॉर्मल इनवॉइस आणि कॉस्ट वाढली असल्यास डेबिट नोट, कस्टमरनं घेतला असतात बिल ऑफ एंट्री आणि IIT कडनं आला असतात IITचं डॉक्युमेंट, क्रेडिट नोट जे काय असेल ते डॉक्युमेंट जे इश्यूड केलं आहे ISDनी ते पाहिजे. हे 5 डॉक्युमेंट आहेत, या बेसिसवरती ITC घेतात आणि तेच आपल्याला हेच जे आहेत हेच तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही इकडे टू बघाल, या 2A तुम्हाला काय दिसेल? B2B म्हणजे इनवॉइस आहे, डेबिट नोट आहे, वाढला. जर क्रेडिट नोटने ITC कमी होतो, डेबिट नोटने सप्लायर डेबिट नोट बनवली, कॉस्ट वाढली आहे, सप्लायर काय बनवली? डेबिट नोट, ISD ते डॉक्युमेंट आणि इम्पोर्ट ऑफ गुड्स बिल ऑफ एंट्री आणि सेल्फ इनवॉइस. जर परचेस करून टॅक्स पे केला आहे तर सेल्फ इनवॉइस पाहिजे. म्हणजे हे डॉक्युमेंट आहे ज्यावरती ते रेकॉर्ड झालं आहे की हा ITC मी का घेतोय, ते डॉक्युमेंट पाहिजे, डॉक्युमेंटरी प्रूफ पाहिजे. हे 36(1) मध्ये सांगितलं. 36(1) काय तो रूल आहे, 36 सब रूल 1 की डॉक्युमेंट कुठले पाहिजे. आता जे डॉक्युमेंट पाहिजेत, डॉक्युमेंट जो बनवला जातो रजिस्टर्ड पर्सनकडनं, तो रूल 46 मध्ये दिलेले कंटेंट आहेत. काय कंटेंट पाहिजे ते कंटेंट त्यामध्ये असायला पाहिजे, हे दिलं आहे. ITC घेताना काय दिलं आहे की इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन ओनली इफ ऑल द particulars as specified in the provision of chapter 6 are contained in the said document, provided that if the said document does not contain all the specified particulars, पण हे पाहिजे मिनिमम, बट कंटेन्स द काय कंटेन्स पाहिजे? एक, डिटेल्स ऑफ अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज, डिटेल्स ऑफ अमाऊंट टॅक्स चार्ज, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, कुठले गुड्स सर्व्हिस घेतले ते पाहिजे, डिटेल्स ऑफ अमाऊंट टॅक्स चार्ज पाहिजे, टोटल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस किंवा दोन्हीचं पाहिजे, GST आणि सप्लायरचा त्या इन्व्हॉइसवरती पाहिजे, रिसिपियंटचा पाहिजे. म्हणजे मी गुड्स कोणाकडनं घेतले, माझं नाव आहे म्हणजे मी घेतले प्रूव्ह होतं, माझं GST त्यावर टाकलेलं आहे आणि मी गुड्स घेतले, त्या गुड्सचं डिस्क्रिप्शन, एकूण डिटेल्स ऑफ अमाऊंट टॅक्स चार्ज, किती टॅक्स चार्ज आहे. आणि जर मी वेगळ्या राज्यामधून गुड्स घेतले असतील तर प्लेस ऑफ सप्लाय इन केस ऑफ इंटरस्टेट सप्लाय. जर गुड्स महाराष्ट्रामध्ये आले तर प्लेस ऑफ सप्लाय इथे महाराष्ट्र रेकॉर्ड झाला पाहिजे.
लोकेशन ऑफ सप्लायर महाराष्ट्र बाहेरचं आहे, पण प्लेस ऑफ सप्लायर इथे महाराष्ट्र रेकॉर्ड झाला पाहिजे. इनपुट टॅक्स क्रेडिट मे बी अवेल बाय सजेस्टेड पर्सन. म्हणजे मला आयडेंटिटी घ्यायचा असेल तर माझ्याकडे इनवॉइस पाहिजे, आणि इनवॉइसमध्ये ॲटलिस्ट ही जी इन्फॉर्मेशन आहे ही जर असेल तर मी ITC घेऊ शकतो. रूल 46 मध्ये बरेच कंटेंट दिलेले आहेत. तुम्ही विसरला असाल तर लक्षात घ्या इकडे की रूल आहे टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइसमध्ये काय काय कंटेंट असले पाहिजे हे दिलं आहे. शॅल बी इश्यूड बाय द रजिस्टर्ड पर्सन कंटेनिंग द फॉलोइंग पर्टिक्युलर्स नेमली. मग यामध्ये एवढे कंटेंट. ओके, तर याप्रमाणे आपण बघतोय रूल 36. 36(1) म्हणतो डॉक्युमेंट पाहिजे, आणि डॉक्युमेंटमध्ये ॲटलिस्ट ही माहिती पाहिजे. 36(2) मधला हा प्रोविजन सांगतो. 36(3) काय सांगतो, नो इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ एनी टॅक्स that has been paid in pursuance of any order where any demand has been confirmed on account of any fraud, willful misstatement or suppression of fact. तर नोटीस आली असेल जर कुठली नोटीस आली असेल तर मग ITC अवेल करू नये. आता आपण सेक्शन कुठला बघतोय, 16 मध्ये सबसेक्शन 2 बघतोय. त्यामध्ये हा क्लॉज A आला होता. या A मधनं रूल 36 आला. 36(1), 36(2), 36(3). आता क्लॉज डबल ए बघा, एक क्लॉज डबल ए आहे. सेक्शन बघतोय आपण 16, त्यातला 2 क्लॉज ए. आता हा क्लॉज डबल ए. द डिटेल्स ऑफ द इनवॉइस or debit note referred to in clause A has been furnished by the supplier in the statement of outward supplies. Statement of outward supplies म्हणजे काय, GSR1. And such details have been communicated in the recipient of such invoice or debit note in the manner specified under section 37 GSR1. जो आहे हा सबमिट केला पाहिजे कोणी, सप्लायरनी. जो इनवॉइस मला दिला आहे तो ती इनवॉइसची इन्फॉर्मेशन त्यांनी GSR1 मध्ये दाखवली पाहिजे. आता यातनं 36(4) मध्ये काय दिलं की रिस्ट्रिक्शन्स ऑन अवेलमेंट ऑफ ITC रूल 36(4). हा डबल ए का टाकला, डबल ए हा इन्सर्ट केला क्लॉज डबल ए, कारण की हा रूल पहिले आणणार 36(4). यात काय दिलं होतं, नो इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ इनवॉइसेस और डेबिट नोट द डिटेल्स which are required to be furnished under section 37(1) unless GSR1 मध्ये ते दाखवले पाहिजे आणि टू बी कम्युनिकेट झाले पाहिजे. तर टू बी मध्ये कम्युनिकेट झाले पाहिजेत. तर ह्या रूलसाठी हा जो सबसेक्शन आहे, क्लॉज आहे, हा टाकला की याच्याप्रमाणे काय केलं आहे, हा रूल सेक्शनमध्ये पॉवर असल्याचे रूल येत नाही. मग सेक्शनमध्ये प्रॉपर त्याला पॉवर दिली की या प्रकारे कम्युनिकेट केला जाईल. मग कम्युनिकेट केला जाईल, GSR1 मध्ये दाखवला जाईल, आणि टू बी तो कम्युनिकेट होईल. म्हणजे टू बीला काय झालं, इथे कायदेशीर त्याला सपोर्ट मिळाला या डबल ए क्लॉजमुळे. हा नव्हता जोपर्यंत, त्यावेळी लोक म्हणायचे की टू बी तुम्ही कसा काय टाकता, टू बीला काय लिगल व्हॅल्यू आहे. क्लॉज ए, क्लॉज डबल ए झालं, आणि 36 रूल 1, 2, 3, 4 झालं. आता पुढे क्लॉज बी काय म्हणतो बघा, ही हॅज रिसिव्ड द गुड्स अ सर्व्हिस बोथ. ते गुड्स रिसिव्ड झाले पाहिजे. कळतं. आता गुड्स रिसिव्ड जेव्हा होतील, आता आपण एक बघितलं तिकडे प्लेस ऑफ सप्लायमध्ये की 3 पार्टी आहेत की तुमच्याकडे गुड्स मागवले, तुमच्याकडे गुड्स नाही आहेत, तुम्ही त्यांना सांगितलं की माझा रेसिपियंट आहे त्याला ॲक्च्युली गुड्स द्या. या केसमध्ये काय होईल, वेअर द गुड्स आर डिलिवर्ड बाय द सप्लायर टू रेसिपियंट और एनी अदर पर्सन ऑन द डायरेक्शन ऑफ सच रजिस्टर्ड पर्सन वेअर ॲक्टिंग एज अन एजंट. समजलं, एजंटनी सांगितलं की
तुम्ही गुड्स पाठवा यांना. ॲक्च्युली यांच्याकडे गुड्स नाही, पण यांचा रोल कसा एजंट झाला. ॲक्च्युली सप्लायर तुम्ही आहेत, रेसिपियंट मी आहे, पण तुमचा आणि माझा डायरेक्ट संबंध नाही. एजंट थ्रू हा सप्लायर होतो. मग त्यावेळेस बिलिंग कसं होईल? तुम्हाला ऑर्डर कोणी दिली? त्यांनी दिली. तुम्ही पेमेंट त्यांना द्याल, इनवॉइस पेमेंट त्यांच्याकडे तुम्हाला मिळेल, तुम्ही त्यांना इनवॉइस द्या. मला गुड्स मिळाले, मी तुम्हाला पेमेंट देणार नाही, कारण ऑर्डर मी त्यांना दिली एजंटला, मी पेमेंट त्यांना करेल, त्यांचा इनवॉइस मला येईल. मग ITC त्यांना मिळणार आहे ना. ॲक्च्युली त्यांनी गुड्स रिसिव्ह केलेच नाही, पण मानलं जाईल की त्यांनी गुड्स रिसिव्ह केले. एजंटनी गुड्स रिसिव्ह केले तर मानलं जाईल. एजंट थ्रू जेव्हा सप्लाय होतो तेव्हा एजंट ॲक्च्युली गुड्स रिसिव्ह करत नाही, तर इथे मानलं जाईल की ते गुड्स किंवा सर्व्हिसेस त्या एजंटनी रिसिव्ह केले असं मानलं जाईल आणि त्याला ITC अवेल करता येईल. इथे आपण ब्रेक घेऊया, बाकी मी पुढे सांगतो. एवढं कळलं आहे ना आता.